प्रशासनाच्या वतीनं आदरणीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीनं आपण एक स्त्री जन्माचं स्वागत आणि बेटी बचाव अशा प्रकारची एक चळवळ आपण आता सुरू करतोय. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे या चळवळीच्या मागचं कारण आणि म्हणून आजच्या या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे निमित्त साधून आपण सर्वांना आपल्याला एक सामूहिक शपथ घ्यायची आहे. या शपथीच्या कार्यक्रमाकरता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय लंगेसाहेब, उपाध्यक्ष आदरणीय मोनिकाताई राजळे, आमच्या या शहराच्या आदरणीय महापौर शिंदे मॅडम, या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या सर्वांचे नव्याने आपल्याकडे रुजू झालेले आदरणीय अधीक्षक पोलीस अधीक्षक साहेब शिंदे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सदानंद जाधव साहेब, निवासी जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित, वेगवेगळ्या विभागाच्या सभापती, या ठिकाणी ज्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, रोटरी क्लबचे अध्यक्ष, आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा कार्यक्रम नेहमी जिल्ह्यात राबवतो, त्या डॉक्टर सुधा कंकारिया, या ठिकाणी उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रामुख्यानं ज्यांना आम्हाला हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचतोय, तो माध्यम आम्ही करतोय, ते सर्व आमचे शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका, वेगवेगळ्या शाळेचे सगळे प्राचार्य, मुख्याध्यापक, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, सर्व सामाजिक संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी मी जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, हा एक कार्यक्रम हा नुसती आपल्या आशापुरता न राहता ही चळवळ व्हावी या अनुषंगाने आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज महाराष्ट्रामध्ये मुलींच्या या सेक्स दरामध्ये आपण मुलींच्या प्रमाणामध्ये आपण शेवटून 3रा नंबर आपल्या जिल्ह्याचा लागतोय. ही आपल्यासाठी एक लांछनास्पद बाब आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला आपल्या मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला समाज प्रबोधन करता येईल का या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आज हा कार्यक्रमाचं आपण आयोजित जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेला आहे. जिल्हाधिकारी महोदय जरी नसेल पण त्यांनी आज काही महत्त्वाच्या कामाकरता त्यांना पुण्याला जावं लागलं आणि म्हणून त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना या कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवावा अशा प्रकारच्या आदरणीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीनं आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं परत एक वेळा स्वागत करून असा संदेश, या सर्व एकीचा संदेश हा लोकांपर्यंत, गावागावापर्यंत पोहोचवावा आणि आपल्या जिल्ह्याचा जो मुलींचा जन्मदर आहे हा नेहमी 50% असावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून परत सर्वांचं स्वागत करून मी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक संबोधतो. जय हिंद, जय भारत. टाळू नये कोणी बाई मायेच्या झाडाचा जन्म टाळू नये कोणी. तर आपण सर्वजण हे मायेच्या झाडाची जोपासना या ठिकाणी करायची आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर शहर जिल्ह्यामध्ये जी स्त्री या बेटी बचाव चळवळीत या ठिकाणी प्रणितीपण या स्त्रीने स्वीकारलेला आहे अशा प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा ठाकरे मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व चिमुकल्या आणि गोड विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांनी व्यासपीठ आणि माझ्या बंधू आणि भगिनींना सर्वांनी ताठ बसायचे. ताठ बसा. ओम शांती. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते. आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता उठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. अशा प्रकारची केवलवाणी स्थिती या चिमुकलीची तयार झालेली आहे. ही गर्भात असलेली चिमुकली आपल्याला आवाज देत आहे, आपल्याला हाक देत आहे, आपल्याला विनवणी करत आहे. ती चिमुकली आपल्याला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. नको गाई, नको असं करू नको गं, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गं, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते. गाई, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील गं, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील गं, इवलेचे नाजूकचे माझे हात पाय आई तोडून टाकतील गं आणि
देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशा प्रकारची आज ती हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. या हाकेला ओढ येत असताना आपल्याला भान ठेवलं पाहिजे की स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे. कलियुगाच्या वादळ वाऱ्यात ही चिमुकली ज्योत विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि एक हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. कायद्याची कडक अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि समाजाचा सकारात्मक बदल व्हावा म्हणून स्त्री जन्माचे स्वागत करूयाच्या अनेक चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणून एप्रिल मे जून याची आकडेवारीचा जर आपण अभ्यास केला तर 96 गावांमध्ये मुलींची लक्षणीय अशी वाढ झालेली आहे आणि यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. 96 गावांमध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे आणि 59 गावांमध्ये मुलींची संख्या खूप लक्षणीयरित्या घटलेली आहे. आणि जिथे संख्या कमी झालेली आहे तिथे आपण विशेष कार्यशाळेच्या माध्यमातून मुलींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सामुदायिकरित्या आपण सगळेजण मिळून करणार आहोत. आणि त्यासोबतच जिथे संख्या वाढलेली आहे त्यांना गोडुली गाव सन्मान पुरस्काराने त्यांना प्रोत्साहन देणार आहोत. अशा या चळवळीमध्ये आपण सगळेजण सामावून आपल्याला हे कार्य पुढे न्यायचं आहे. आज 9 ऑगस्ट आहे, क्रांती दिवस आहे, शुभ दिवस आहे, पवित्र दिवस आहे, मंगल दिवस आहे. आणि या मंगल दिवशी जी आपण शपथ घेणार आहोत ती शपथ आपल्या मनामध्ये रुजवायची आहे, आपल्या आचरणातून प्रकट करायची आहे आणि स्त्री जन्माचे स्वागत करून मुलींची संख्या वाढवायची आहे. बोले भारत माता की वंदे. धन्यवाद. या दिवसाचं औचित्य साधून जिल्हा परिषद अहमदनगर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज एक स्त्री भ्रूण हत्या विरोधी एक चळवळ जनजागृती आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज सुरुवात होत आहे. आणि यासाठी आपल्या नगर शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी, आरोग्य विभागातील, शिक्षणातील सर्व विभागातील या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठाचे सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार विठ्ठलरावजी लंगे साहेब सासऱ्या मॅडमने सांगितले की स्त्री भ्रूण हत्याविषयी आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचा क्रमांक बराच खाली आहे. आणि नुकताचे सर्वेक्षण झालं त्यातही जवळ 59 गावं हे असे आहेत की तिथे 700पेक्षा कमी मुलींचा जन्मत आहे. आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यासाठी आम्ही सर्व महिला वर्गाने, पुरुष वर्गाने, सर्व समाजातील सर्व संघटनांनी असेल किंवा सर्व गाव पातळीवर ग्रामीण भागातील सर्वांनी खूप मोठा विचार करण्याची गरज आहे. आजच्या दिवशी आपण सर्व आपल्याला डॉक्टर सुधा डांगे यांनी एक शपथ देणार आहे. ही शपथ घेऊन आपण फक्त इथून जायचं नाही आहे, तर या शपथेच्या माध्यमातून आजपासून आपण मनाशी एक ठाम निश्चय करायचा आहे की आजपासून माझ्या घरात असेल, माझ्या परिसरात असेल, आमच्या कुटुंबात असेल किंवा गावात असेल, या ठिकाणी अशा ज्या घटना घडत असेल त्या आम्हा सर्वांना काठीवाणी आहेत, पुनस्पद आहे, त्यासाठी मी विरोध करेन. त्यासाठी आज आपण खूप मोठी जनजागृती मोहीम आपल्या शासनाच्या वतीने असेल, जिल्हा परिषदेच्या वतीने असेल, त्या अनेक संघटनांच्या माध्यमातून खूप मोठं काम या ठिकाणी होत आहे. आणि लेख वाचवा असेल, बेटी बचाव असेल, स्त्री भ्रूण विरोध असेल, एक चांगल्या प्रकारचं काम होत आहे. परंतु यात एक प्रकारची मानसिकता बदलली पाहिजे. फक्त जनजागृती करून थांबायचं नाही, तर प्रत्येकाने आज एक या ठिकाणी विचार घेऊन जायचा आणि त्या विचाराला अनुसरून आपल्या सर्वांना या ठिकाणी काम करायचे. तरच आपला मुलींचा जन्मदर या ठिकाणी वाढवणार आहोत. आज या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या त्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, समोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी आणि बालमित्रांना मी माझं विषय थोडक्यात संपवते, कारण मुलं सगळे चाललेली आहेत. आपल्याला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. आताच मंत्रीय मॅडमने इतकं महत्त्वाचं आपल्याला सांगितलेलं आहे की स्त्री भ्रूण हत्या टाळा. आज ही काळाची गरज झालेली आहे. आपण काय मुली कमी नाही. आज या ठिकाणी आपण पाहतो आपल्या अहमदनगरमध्ये सगळ्या महिलाच आहेत आणि आपण पण त्या ठिकाणी पुढाकार घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये असं उतरलं पाहिजे, हिंमत धरली पाहिजे. आपण कुठं खचलं नाही केलं पाहिजे. आणि मी जाता जाता एक सांगू इच्छित की मुलींनी की एक शिक्षण करता करता हे पाहू नये की ती एक मुलगी श्रीमंत आहे, ती गाडीवर येते आणि आपल्याकडं आपण पायी चाललो, आपण पायी शाळेमध्ये जातो.
तर भविष्यामध्ये कशी परिस्थिती बदलल्या जात आहे. कारण भविष्यामध्ये आपण जर चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आपलं मन परमेश्वराच्या कृपेने आपण एक आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मुली वाचवा ही शपथ या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून जर जिल्ह्यातला रेशिओ जर बघितला तर निश्चित प्रमाणे नगर जिल्हा एक जागरूक जिल्हा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपला रेशिओ निश्चितपणानं अतिशय या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना मिळून विशेष करून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग, जिल्हाधिकारी, माननीय कलेक्टर महोदय यांनी सर्वांना मिळून भविष्य काळामध्ये मुली वाचवा ही म्हणण्याची वेळ निश्चितपणाने या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून आपण कुठेही गेलं मुलं आणि मुलींचा जर फरक बघितला तर कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर 90-95% मुली त्या ठिकाणी पुढे येतात, मेरिट लिस्टमध्ये येतात, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करण्यासाठी त्या पुढे येतात. आणि म्हणून मुलं आणि मुलीमधला फरक आपण ग्रामीण जनतेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी मांडला पाहिजे. कुठलाही फरक नाही. मुली वाचवा मानण्याची वेळ ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आलेली आहे त्यावेळेस निश्चितपणानं आपण हा गांभीर्यानं विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी येऊन बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे. मी आपला वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शपथ दिली जाणार आहे. आणि म्हणून पुनश्च एक वार ज्या विविध संघटना विशेष करून या ठिकाणी कांकरिया मॅडम अतिशय तळमळीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जनतेमध्ये जनजागृत करत आहेत. विविध संघटना आहेत, रोटरी क्लब आहे, जिल्हा परिषद आहे, इतरही संघटना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनजागरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आम्ही देखील भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद म्हणून अतिशय तळमळीनं हा विषय पुढे नेऊ एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो. पुन्हा एक वार आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागत करतो. पोलीस अधीक्षक श्री रावसाहेब शिंदे साहेब या सर्व चिमुकल्यांना आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ही सुंदरशी शपथ देतील आणि आपण सर्वजण आजन्म ही शपथ आपल्या आचार विचारात पाळूया. या स्वातंत्र्य दिनी, क्रांती दिनी, ऐतिहासिक दिनी आपण सर्व शपथ घेणार आहोत आणि शपथ भावी आयुष्यामध्ये त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. मी शपथ देईन, प्रत्येकाने पुढे म्हणायचं आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता आणावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेल. स्त्री ही महान शक्ती आहे. ती अनंत काळाची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ मी आज सर्वांच्या साक्षीने घेत आहे. भारत माता की, भारत माता की.